नमस्कार मुलींनो, वंदना माळगे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला साखर आंबा कसा करायचा मी आज दाखवते ही रेसिपी. 2 किलो आंबे घेतले आणि 1 किलो साखर घेतली. आता आपण आंबे साळून घेऊ. असे वरचा भाग सगळा काढून घ्यायचा. आता हे आंबे साळून किसून झाले. 2 चमचे गावरान तूप टाकलं आपण कढईमध्ये. 4 लवंगा, 1 इंच दालचिनी. आता पीस परतून घेऊ आंब्याचा आपण केलेला. हा आंबट पाणी जळेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. आंबट पाणी गेलं त्याचं. आता कधाला आता साखर टाकून द्यायची, म्हणजे तो खराब होत नाही. साखरेचं पाणी पण चांगलं होऊ द्यायचं. अर्धा चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा मीठ, जायफळाचा तुकडा घेतला, थोडंसं किसून टाकू आपण. साखर आंबा तयार झाला आहे. त्याची ही असं बघा, त्याचं पाणी पूर्ण साखरेचं आणि त्याचं पाणी पूर्ण जळून गेलेलं आहे. व्यवस्थित झालं आहे. त्याला फक्त टिप्स एक का अजिबात म्हणजे आंबे हातात धुवून घेतल्यापासून पुसून घ्यायचे, चांगले सुकू द्यायचे, मगच ते आंबे साळायला घ्यायचे, किसून घ्यायचे. बिलकुल ओला कपडा घ्यायचा नाही, ओला किसणी घ्यायची नाही, ओले कोणतंच भांडं त्याला वापरायचं नाही आणि संपेपर्यंत ओला हात त्याला लागूच द्यायचा नाही. तरच साखर आंबा टिकतो. नाही तर साखर आंबा लगेच त्याला बुरशी येते, टिकत नाही. तो खूप थंड झाला का तो लवकर थंड होत नाही, हे पण टिप्स लक्षात घ्या. आणि तो थंड झाला का, खूप थंड झाला का मग डब्यात भरायचा. तुम्ही करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला नक्की आवडेल, कारण तो 2 दिवस सुद्धा घरामध्ये राहणार नाही. सगळे अगदी चाटून पुसून खाऊन घेतील.